Good morning, all. In this lecture, we are going to discuss about the Zener diode. In last two lectures, we have already discussed about the PN junction diode. बरोबर. आपण इथून मागे जो स्टडी केला आहे तो PN जंक्शन बद्दल केलेला आहे. PN जंक्शन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर असतो, निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर असतो, त्याला म्हणायचं PN जंक्शन डायोड. बरोबर. मग पी म्हणजे कोण? तर पी म्हणजे ज्यांच्यामध्ये होल्स असतात. होल्स असतात ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. आणखी एन टाईप म्हणजे कोण? ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स म्हणजे निगेटिव्हली चार्ज. बरोबर. आणि हे दोन एकत्र आल्यामुळं जो डायोड तयार होतो त्याला म्हणायचं पीएन जंक्शन डायोड. क्लिअर. डायोड म्हणजे काय? तर डायोड म्हणजे डाय इलेक्ट्रोड. डाय म्हणजे दोन इलेक्ट्रोड. क्लिअर. पीएन जंक्शन डायोड बद्दल आपण हे डिस्कस केलेलं होतं पाठीमागल्या लेक्चरला. मग पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल कसा असतो रे? तर पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल हा असा असतो. पुढे ॲरो हेड आणि इथं हा ॲनोड, इथं हा कॅथोड. बरोबर. ही ॲनोडची बाजू म्हणजेच पॉझिटिव्हची बाजू, कॅथोडची बाजू म्हणजेच निगेटिव्हची बाजू. क्लिअर. आणखी एक आपण बघितलेलं काय? तर ओरिजिनली झिरो डायोडचा आपण डायग्राम बघितलेली. ओरिजिनली झिरो डायोड कसा असतो? तर ओरिजिनल झिरो डायोड असा असतो. ही पूर्ण असते ही पूर्ण आहे ती ब्लॅक पट्टी असते. ही अशी पूर्ण एक जवळपास इतकी आणि छोटीशी इतकी इथं सिल्वर पट्टी असते. ही सिल्वर पट्टी म्हणजे काय सांगितलेलं मी तुम्हाला? ती म्हणायची कॅथोड. आणि पूर्ण ही जी ब्लॅक पट्टी आहे याला म्हणायचं ॲनोड. बरोबर ना. म्हणजे ॲनोड आणि कॅथोड कसा ओळखायचा हे देखील मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. बरोबर. आता पीएन जंक्शनची कम्पेअर करताना झिनर डायोडमध्ये काय काय चेंजेस आहेत ते बघूया. पहिल्यांदाच सांगतो की ह्याला झिनर डायोड का बनायचं? कारण पीएन जंक्शनमध्ये जे असतात कॅरियर्स म्हणजेच करंट वाहून नेणारे, ते मायनॉरिटी असतात. मायनॉरिटी म्हणजे कमी असतात. जरी याच्यामध्ये होल्स असले, होल्स म्हणजे पॉझिटिव्ह, तर ते कमी असतात. कधी कधी होल्समुळं करंट फ्लो होतो, कधी कधी इलेक्ट्रॉन्स मुळं करंट फ्लो होतो. आता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दोन्ही काय झाले? कॅरियर्स म्हणजे करंट वाहून नेणारे. हे पीएन जंक्शनमध्ये कमी प्रमाणात असतात, म्हणून त्याला म्हणायचं पीएन जंक्शन डायोड. ओके. जर हेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मेजॉरिटीमध्ये असतील, मेजॉरिटी म्हणजे जास्त प्रमाणात, म्हणजे समजा करंट फ्लो होणारा इलेक्ट्रॉन्समुळं, पण ते इलेक्ट्रॉन्स 100 पैकी 50 आहेत. 50 म्हणजे कमी झाले ना, त्याला म्हणायचं पीएन जंक्शन डायोड. आणि 100 पैकी जर 90 इलेक्ट्रॉन आहेत तर आता मेजॉरिटी झाली, भरपूर झाले, म्हणून त्याला म्हणायचं झिनर डायोड. तो जर करंट होल्समुळं फ्लो होणार असेल तर त्यावेळेला 100 होल्सपैकी जर 50 होल्सच असतील तर त्याला म्हणायचं पीएन जंक्शन डायोड. आणि तोच जर होल्स 100 पैकी 90 असतील किंवा 100 पैकी 100 असतील तर त्याला म्हणायचं झिनर डायोड. क्लिअर. म्हणजे ज्या डायोडमध्ये होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटीमध्ये आहेत, भरपूर प्रमाणात आहेत, त्यांना म्हणायचं झिनर डायोड. बरोबर. आता पहिल्यांदा आपण बघूया की सिम्बॉलमध्ये काय चेंज झालाय. तर सिम्बॉल बघा, नॉर्मली पीएन जंक्शन डायोडचा सिम्बॉल एवढाच होता. आता काय केलंय तर पुढे असे पाय मोडलेत. तो ॲरो हेड जो होता बघा, त्याचे पाय मोडलेत. हा इथला आणखी हा इथला. हे चेंज तुम्हाला दाखवावा लागणार ज्या वेळेला तुम्हाला सिम्बॉल 1 मार्कासाठी विचारतील त्यावेळेला. बरोबर. त्यानंतर दुसरा चेंजेस काय आहे? तर दुसरा चेंजेस म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुमचा झिनर डायोड हा असा असतो, वरती दाखवलाय त्या प्रमाणात. म्हणजे पूर्ण लाल कलरचा असतो, लाल कलरचा. आपण पीएन जंक्शन कसा बघितलाय? पीएन जंक्शन पूर्णपणे ब्लॅक कलरचा असतो आणि ब्लॅकमध्ये एक सिल्वर स्ट्रीप असते. ब्लॅक कलरची जी स्ट्रीप आहे त्याला म्हणायचं ॲनोड, सिल्वर कलरची जी आहे त्याला म्हणायचं कॅथोड. सिमिलरली
झिनर डायोडमध्ये जी पूर्ण लाल असते बघा, लाल, ती असते ॲनोडची, आणि जी काळी पट्टी असते बघा, ती असते कॅथोडची. म्हणजे उलटा आहे इथं. नाहीतर इथं तुम्ही काय म्हणणार, काळ्या काळ्या पट्ट्या म्हणजे लक्षात ठेवूया की बाबा हे कॅथोड झालं, सॉरी ॲनोड झालं. तसं नाही आहे. झिनरमध्ये आणि पी एन जंक्शनमध्ये डिफरन्स हा आहे की आपल्याला ज्यावेळेला तुम्हाला पी एन जंक्शन हातात देईन आणि झिनर हातात देईन, त्यावेळेला पी एन जंक्शनमध्ये लक्षात ठेवायची की काळी पट्टी म्हणजे ॲनोड आणि झिनरमध्ये काळी पट्टी म्हणजे कॅथोड. पी एन जंक्शनमध्ये सिल्वर पट्टी म्हणजे कॅथोड, झिनरमध्ये ब्लॅक पट्टी म्हणजे कॅथोड. करेक्ट. मला वाटते तुम्हाला झिनर डायोड म्हणजे काय समजला असेल डायग्रामवरून ते. आपण आता इन डिटेल डिस्कशन करायचं आहे. हे झालं फक्त ओव्हरव्ह्यू झिनर डायोड बद्दलचा. आता झिनर डायोड. Zener diode is a type of diode that permits current only in the forward direction like a normal diode. म्हणजे आपण म्हणतोय बघा, फॉरवर्ड कंडिशनमध्ये जोडला, फॉरवर्ड बायसमध्ये, की करंट त्याच्यातून फ्लो होतो. याच्यातून पण तसाच फ्लो होतो. नॉर्मल डायोड म्हणजे पी एन जंक्शन डायोड. याला जर तुम्ही पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ॲनोड जोडला, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कॅथोड जोडला, तर हा देखील काय करतोय, तर हा देखील नॉर्मल डायोड सारखा करंट फ्लो करतो. मग डिफरन्स काय आहे, तर डिफरन्स हा आहे की बट ऑल्सो इन द रिव्हर्स डायरेक्शन, त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे. समजतंय का बघा. झिनर डायोड हा असा डायोड आहे की तो रिव्हर्स डायरेक्शनला ऑपरेट केला जातो आणि पी एन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड डायरेक्शनला ऑपरेट केला जातो, फॉरवर्ड बायस कंडिशनला. म्हणजे फॉरवर्ड बायडमध्ये जो वापरायचा आहे फॉरवर्ड बायसमध्ये तो पी एन जंक्शन डायोड, आणि रिव्हर्स बायसमध्ये जो वापरायचा आहे तो झिनर डायोड. का ते आपण सगळं बघायचं आहे. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला की हा ज्या वेळेला ब्रेकडाऊन व्होल्टेज पर्यंत जाईल. आता ब्रेकडाऊन म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन म्हणजे काय सांगतो, एकच मिनिट. तर याची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक म्हणून मी एक शेवटची डायग्राम तुम्हाला दाखवलेली बघा, पी एन जंक्शनची. तर त्यामध्ये हा करंट असा आणि हा करंट असा होता. ही म्हणायची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक. कारण एक्स ॲक्सिसवरती मी व्होल्टेज लिहितोय, वाय ॲक्सिसवरती मी करंट लिहितोय. हा झाला फॉरवर्ड व्होल्टेज, हा झाला फॉरवर्ड करंट, आणि तोच मी या बाजूला घेतला तर रिव्हर्स व्होल्टेज, खाली घेतला तर त्याला म्हणायचं रिव्हर्स करंट. बरोबर. म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज, फॉरवर्ड करंट, रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्स करंट. आणि त्याचा ग्राफ असा भेटतो मला, म्हणजे प्रॅक्टिकली असा भेटतो. ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकल करायचे आहेत बघा, त्यावेळेला तुम्हाला हे आउटपुट असं भेटणार. आता याला व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ग्राफ का म्हणायचं, कारण एक्स ॲक्सिसवरती मी व्होल्टेज घेतलेला आहे, वाय ॲक्सिसवरती मी करंट घेतलेला आहे, म्हणून याला म्हणायचं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ग्राफ. बरोबर. फॉरवर्ड कंडिशन ही वरची जी आहे ना त्याला म्हणायचं फॉरवर्ड कंडिशन, आणि ही जी खालची आहे ना ह्याला म्हणायचं रिव्हर्स कंडिशन. फॉरवर्ड कंडिशनला हा असा करंट वाढतो, रिव्हर्स कंडिशनला हा करंट असा कमी कमी होत जातो. म्हणजे इथं अचानकच हा असा शार्पली वाढलाय बघा, असा. बरोबर. शार्पली वाढलाय, त्याला म्हणायचं ब्रेकडाऊन व्होल्टेज. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे इथं जर मी नॉर्मल पी एन जंक्शन डायोड वापरला तर तो ब्रेक होण्याचे चान्सेस असतात, भरपूर प्रमाणात ब्रेक होण्याचे चान्सेस, म्हणून त्याला म्हणायचं ब्रेकडाऊन व्होल्टेज. काय काय म्हणतोय पुन्हा एकदा बघा. तर आता जी मी तुमच्या समोर ग्राफ काढलेला आहे त्याला म्हणायचं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ग्राफ. V for the voltage, I for the current. I have plotted voltage into the x-axis and current into the y-axis. ज्या वेळेला मी हा ग्राफ काढला त्यावेळेला मला हे डायग्राम काहीतरी अशा प्रमाणात भेटते. जो वरती कर्व गेलाय त्याला म्हणायचं फॉरवर्ड कंडिशन, जो खाली कर्व आलाय त्याला म्हणायचं रिव्हर्स कंडिशन. फॉरवर्ड कंडिशनला आपला काय डायोड खराब होत नाही,
मात्र रिव्हर्स कंडिशनला जर नॉर्मल पीएन जंक्शन डायोड वापरला, मी पीएन म्हणतोय हा, तर त्यामध्ये तो काय होतोय, ब्रेकडाऊन व्होल्टेजला खराब होऊन जातो. पण झिनर डायोड तिथं खराब होत नाही, ऍक्च्युअल मध्ये तिथं तो चालू होतो. ह्याचं रिझन हे आहे कारण याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स कोण आहेत, ह्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स होल्स आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यामध्ये मायनॉरिटी कॅरियर्स होते. मायनॉरिटी म्हणजे कमी प्रमाणात होल्स, कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये जास्त प्रमाणात होल्स आहेत, जास्त प्रमाणात इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळं हा ब्रेकडाऊन होत नाही, हा ऍक्च्युअल मध्ये तिथं चालू होतो. म्हणून झिनर डायोड हा काय करायचा, आपण ब्रेकडाऊन मध्ये ऑपरेट करायचा. ओके, हे बघा, हा त्याचा सर्किट सिम्बॉल आहे. द ॲरो हेड ऑन अ झिनर डायोड सिम्बॉल पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ फॉरवर्ड करंट. म्हणजे करंट कसा फ्लो होतोय असा हा ॲरो हेड दाखवतो, बरोबर ना. हे आपण नॉर्मल पीएन जंक्शनला पण बघितले, पीएन जंक्शनला पण असा ॲनोड टू कॅथोड फ्लो होतो, उलटा फ्लो होत नाही. मात्र झिनरला उलटा देखील फ्लो होणार आहे. का, मेजॉरिटी कॅरियरमुळं. तुम्ही शिकला असाल केमिस्ट्रीला, कंडक्शन बँड असते, व्हॅलन्स बँड असते. त्या कंडक्शन बँडमधले पण इलेक्ट्रॉन येतात, व्हॅलन्स बँडमधले पण इलेक्ट्रॉन येतात, आणि त्यामुळं त्यावेळेला ब्रेकडाऊन व्होल्टेजला झिनर डायोड खराब होत नाही. ओके, शेवटचा दुसरा पॉइंट महत्वाचा. द झिनर डायोड इज नॉर्मली ऑपरेटेड इन द रिव्हर्स ब्रेकडाऊन अँड द करंट डायरेक्शन इज देन फॉर्म ॲनोड टू कॅथोड. हा महत्वाचा, म्हणजे रिव्हर्स ब्रेकडाऊन मध्ये वापरायचा. रिव्हर्स ब्रेकडाऊन म्हणजे कुठली, असा खाली करंट येतोय त्यावेळेला. कारण आता हे तुम्हाला एक्सटर्नलला विचारतील की बाबांनो, पीएन जंक्शन डायोड आणि नॉर्मल झिनर डायोडमध्ये फरक काय काय. तर फरक तुम्हाला पहिल्यांदा सांगायला पाहिजे की पीएन जंक्शन डायोडमध्ये मायनॉरिटी कॅरियर्स असतात. मायनॉरिटी म्हणजे इलेक्ट्रॉन आणि होल कमी प्रमाणात. झिनर डायोडमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स असतात जास्त प्रमाणात. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय सांगणार तुम्ही, सिम्बॉल त्याचा, दोन्हीचे सिम्बॉल काढून दाखवावे लागणार. फक्त नुसता ॲरो असतो आणि त्याचा पाय मोडला तर झिनर डायोडचा सिम्बॉल झाला. तिसरा मुद्दा तुम्हाला काय सांगावा लागणार, तिसरा मुद्दा तुम्हाला हा सांगावा लागणार की जरी प्रॅक्टिकलला मी वापरायला गेलो तर पीएन जंक्शनची ब्लॅक स्ट्रीप काय असते, ब्लॅक स्ट्रीप इज अ ॲनोड, सिल्वर स्ट्रीप इज अ कॅथोड. आणि तेच जर मी झिनर डायोड घेतला तर रेड स्ट्रीप इज ॲनोड अँड ब्लॅक स्ट्रीप इज कॅथोड, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पीएन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये ऑपरेट करायचा आणि झिनर डायोड हा रिव्हर्स बायस्ड कंडिशनमध्ये ऑपरेट करायचा, रिव्हर्स ब्रेकडाऊनला. आता हे जे आहेत ते नॉर्मल सर्किट डायग्रॅम. नॉर्मल सर्किट डायग्रॅममध्ये काय केलं, एक रेजिस्टर घेतलाय, तो झिनर डायोडला सेरीजमध्ये जोडलाय. बघा, सेरीज म्हणजे एका लाईनमध्ये, पॅरलल म्हणजे समांतर. आता आपण कसा जोडलाय, सेरीजमध्ये जोडलाय, बरोबर. द मोस्ट बेसिक झिनर डायोड सर्किट कन्सिस्ट ऑफ सिंगल झिनर डायोड अँड अ रेजिस्टर. म्हणजे नॉर्मल सर्किट डायग्राम काय सांगते, एक झिनर डायोड असतो आणि एक रेजिस्टर असतो, काढला. झिनर डायोड काय प्रोव्हाइड करतोय, तर रेफरन्स व्होल्टेज. बट अ सेरीज रेजिस्टर मस्ट बी इन प्लेस टू लिमिट द करंट. जर समजा जास्तीचा करंट जर आला डायोडला तर हा डायोड काय होणार, खराब होणार. म्हणून हा रेजिस्टर लावलाय. तो रेजिस्टर काय करतोय, जास्तीचा करंट आलेला ॲब्सॉर्ब करून घेतो. तो म्हणतो की मी तुला इतक्या, त्याला एक लिमिट ठरलेलं आहे झिनर डायोडला. फॉर एक्झाम्पल एक 5 अँपियर असं धरूया. 6 अँपियर आला ना, रेजिस्टर म्हणतोय मी काय करंटला पुढे जाऊ देणार नाही. 4 अँपियर आला ना, तरी म्हणतोय मी काय तुला जाऊ देणार नाही. 5 अँपियर आला, ओके, तू आता यातनं जाऊ शकतोस, बरोबर. अ लार्ज अमाऊंट ऑफ करंट वूड फ्लो थ्रू इट अँड कुड बी डिस्ट्रॉइड. म्हणजे जर जास्तीचा करंट ह्या रेजिस्टरमधून गेला तर ह्या डायोडला डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणून रेजिस्टर लावायचा झिनर डायोडच्या नॉर्मल सर्किटला. क्लिअर. त्यानंतर आता हे कसं काढलं,
हा इथं व्होल्टेज V1 आहे, हा इथं व्होल्टेज V2 आहे, बरोबर का. 2 पॉईंटमध्ये V1 आणि V2. त्यानंतर ह्याच्यातून जाणारा मला करंट काढायचा आहे. मला वाटते आता तुम्हाला FEE म्हणजे तुमचा जो आता सब्जेक्ट सुरू आहे, नरके सर जो घेत आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की ओहम्स लॉ काय असतोय. ओहम्स लॉ म्हणजे R इज इक्वल टू V इंटू I, बरोबर ना. R म्हणजे रेझिस्टन्स, V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट. R इज इक्वल टू V इंटू I, बरोबर. मग याच्यानुसार करंट काय होणार, I इज इक्वल टू R अपॉन करंट इज इक्वल टू करंट I इज इक्वल टू R अपॉन V. चुकून दिले काही नाही, एक सेकंड. ओके सॉरी मिस्टेक झालेली. तर R इज इक्वल टू फॉर्म्युला असतो V अपॉन I. ओके, R इज इक्वल टू V अपॉन I. व्होल्टेज आणि करंटचा जो रेशो आहे त्याला बनायचं रेजिस्टर. आता मला शोधायचं आहे काय, तर शोधायचं आहे मला करंट, म्हणून मी करंट इकडे घेतला, रेजिस्टन्स तिकडे टाकला, म्हणजे काय झालं V अपॉन R. I इज इक्वल टू V अपॉन R. मात्र इथं व्होल्टेज किती आहेत, 2 आहेत, एक V1चा आणि एक झेनर डायोडचा V2, म्हणून त्या दोन्हींचं काय करायचं, सबट्रॅक्शन. देअरफॉर I इज इक्वल टू V1 मायनस V2 अपॉन R, बरोबर. ह्याच्यातून जाणारा करंट कसा शोधायचा, तर ड्यू टू द ओहम्स लॉ R इज इक्वल टू V अपॉन I. R म्हणजे रेझिस्टन्स, V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट. मग तो I मला काढायचा आहे म्हणून तो बाजूला घेतला, R तिकडे ढकलला, म्हणजे फॉर्म्युला झाला V अपॉन R. आणि त्यानुसार मग V2 आहेत V1 मायनस V2 डिवायडेड बाय R, आणि त्यानुसार मी आउटपुट मला मिळणार, करेक्ट. आता फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये झिनर कसा जोडायचा. फॉरवर्ड बायसमध्ये जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितले, नॉर्मल डायोड सारखा जोडायचा. नॉर्मल डायोड कोणाला म्हणतात, नॉर्मल डायोड PN जंक्शन डायोडला म्हणतात. PN जंक्शनलाच म्हणतात नॉर्मल डायोड. मग आता ही आहे ती बॅटरी B ने इंडिकेट केलेली आहे इथं प्लस आणि मायनस. याचं पॉझिटिव्हचं टर्मिनल जर ॲनोडला जोडलं, ॲनोडला असतात होल्स, ते पण पॉझिटिव्ह. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे जर कॅथोडला जोडलं, कॅथोडमध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्ह काय झालं, पॉझिटिव्ह रिपल्शन. निगेटिव्ह काय झालं, निगेटिव्ह रिपल्शन. त्यामुळे ह्याच्यामधले जे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स असणार ते काय होणार, आतमध्ये ढकलले जाणार. आणि आतमध्ये ढकलले गेल्यामुळं काय होणार, करंट फ्लो होणार. हे आपण PN जंक्शनमध्ये देखील शिकलेलो आहोत, बरोबर. म्हणजे फॉरवर्ड बायसमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे की झिनर डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये नॉर्मल PN जंक्शन डायोड सारखाच ऑपरेट होतो, बस, बाकी काही नाही. नेमकं याचं वर्किंग बघायचं आहे ते आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, रिव्हर्स बायसमध्ये काय करतोय ते बघायचं आहे. नेमका हा रिव्हर्स बायसला काय म्हणून ऍक्ट होतोय ते बघायचं आहे. ओके, चला तर मग रिव्हर्स बायसकडे जाऊया. आता रिव्हर्स बायसला ह्याने एक चुकवलंय. काय चुकवलंय तर ही डायग्रॅम चुकलेली आहे. डायग्रॅममध्ये असं पाहिजे होतं, हे इथं येत नाही. ओके, हे पहिला करेक्ट करून घ्या. कारण तो बाण जो असतो तो नेहमी कॅथोडवर असतो, ॲनोडवर नसतोय. म्हणजे असा असतो, हा इथं ॲनोड, हा इथं कॅथोड, आणि हे पाय मोडलेले असे कॅथोडचे. त्यामुळे डायग्राम अशी असणार. आता रिव्हर्स बायसमध्ये बॅटरीचा जो पॉझिटिव्ह आहे तो कोणाला जोडायचा, कॅथोडला. कॅथोडमध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन्स. बॅटरीचा जो निगेटिव्ह आहे तो कोणाला जोडायचा, ॲनोडला. ॲनोडमध्ये कोण असतात, होल्स, पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये काय झालं रे, अट्रॅक्शन. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये काय झालं, अट्रॅक्शन. आता पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये अट्रॅक्शन. त्यामुळं इथले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर जायला चालू होणार. इथले इलेक्ट्रॉन्स वरचे
आणि इथले होल्स बाहेर जायला चालू होणार. आणि त्यामुळे याच्यातून करंट फ्लो व्हायला नसाय पाहिजे होता ॲक्च्युअलमध्ये. पण प्रॅक्टिकली याच्यातून रिव्हर्स बायसला पण फ्लो होतो का? कारण पी एन जंक्शनला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की तो मायनॉरिटी कॅरियर आहे. मायनॉरिटी म्हणजे याच्यामध्ये किती, 100पैकी फक्त 50 इलेक्ट्रॉन असतात आणि तेच बाहेर गेले. कशाला करंट कोण घेऊन जाते? काय म्हणते बघा, काय झालंय, 100पैकी 50 इलेक्ट्रॉन आहेत ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शनमुळे बाहेर ओढून घेतले रे. म्हणून आतमध्ये कोण शिल्लकच राहिले नाहीत पी एन जंक्शन डायोडमध्ये जे करंट फ्लो घेऊन जातील. पण नॉर्मल आपल्या झिनर डायोडमध्ये किती आहेत, 100पैकी 100 इलेक्ट्रॉन आहेत मेजॉरिटी कॅरियर. त्यामुळे बाहेर ओढून ओढून तुम्ही किती इलेक्ट्रॉन बाहेर ओढणार आहे, 50 बरोबर बाहेर येतील हो. आतमध्ये आणि 50 शिल्लक आहेत नव्हे. आणि ते आतमध्ये जे 50 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत ते करंट फ्लो करायचा काम करतात रिव्हर्स डायरेक्शनला. ही मेजर कन्सेप्ट आहे झिनर डायोडची. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो म्हणजे तुम्हाला हे क्लेरिफाय झालं ना, विषयच संपला. बाकीचं तुम्हाला काय वाचायची देखील गरज नाही. ओके. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे कॅथोडला जोडलं, कॅथोडमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे ॲनोडला जोडलं, ॲनोडमध्ये होल्स असतात. बरोबर. हा इथला पॉझिटिव्ह, हा इथला निगेटिव्ह, यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन. हा इथला निगेटिव्ह, हा इथला पॉझिटिव्ह, यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन. ऑलरेडी मी सांगितले तुम्हाला, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. तेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन. बरोबर. त्यामुळे यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार, यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार. आणि इथले इलेक्ट्रॉन्स इकडं ओढून घेतले जाणार, इथले होल्स इकडं ओढून घेतले जाणार. पण झिनर डायोडमध्ये हे नेहमी काय आहेत, मेजॉरिटी. भरपूर आहेत, भरपूर होल्स पण आणि इलेक्ट्रॉन पण. ओढून ओढून बाहेर तुम्ही किती ओढणार. त्यामुळं आतमध्ये आणखी शिल्लक राहतात आणि ते करंट फ्लो करायचं काम करतात. म्हणून झिनर डायोडमध्ये रिव्हर्स डायरेक्शनला पण करंट फ्लो होतो. कारण आतमधली जी आपण रिजन बघितलेली बघा, रिजन डिप्लिशन रिजन, ही डिप्लिशन रिजन कधीही नल होत नाही, नील होत नाही. नील म्हणजे शून्य होत नाही. ही शून्य कधी होते, पी एन जंक्शन डायोडमध्ये शून्य होते रिव्हर्स बायसला. मात्र झिनर डायोडमध्ये ती आतली जी डिप्लिशन रिजन आहे ही भरलेलीच राहते, कारण याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर्स आहेत. तर हे आहेत ते कॅरेक्टरिस्टिक झिनर डायोडची. फॉरवर्ड बायस कंडिशनला मी सांगितलेलं तुम्हाला, करंट असा वाढत जातो फॉरवर्ड बायस रिजनला. हे जो आहे तो व्होल्टेज, हा जो आहे तो करंट. एफ म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज, आय एफ म्हणजे फॉरवर्ड करंट. म्हणजेच आपण जो ग्राफ देखील बघणार आहोत तो देखील याचा सेम नॉर्मल पी एन जंक्शन डायोड सारखाच. हे फॉरवर्ड कंडिशनला, हे रिव्हर्स कंडिशनला. हा फॉरवर्ड बायस कंडिशनला. रिव्हर्सला एक्झॅक्टली अपोजिट हा असा. बरोबर. रिव्हर्स बायसला हे 0 व्होल्ट आणि हे ब्रेकडाऊन व्होल्टेज. इथं अगदी स्मॉलमध्ये करंट फ्लो होत असतो. आणि एकदा का ब्रेकडाऊन झालं रे झालं, ब्रेकडाऊन म्हणजे -3 व्होल्ट, ही त्याची एक लेवल आहे. ह्या लेवलला एकदा त्यानं पास केला ना -3 व्होल्टच्या, की अगदी शार्पली करंट जास्त फ्लो व्हायला चालू होणार. म्हणजे लक्षात घ्या, झिनर डायोड हा रिव्हर्स डायरेक्शनला ऑपरेट करायचा आहे. एकदा का त्यानं ब्रेकडाऊन व्होल्टेज त्यानं क्रॅक केलं की सडनली करंट फ्लो होणार. शेवटची ओळ ते सांगते, व्हेन द व्होल्टेज रिचेस द ब्रेकडाऊन व्होल्टेज शार्पली, जास्त प्रमाणात करंट फ्लो व्हायला चालू होतो. आणि एक्झॅक्टली अपोजिट पी एन जंक्शन डायोडला ब्रेकडाऊन व्होल्टेजमध्ये वापरला ना, ब्रेकडाऊन रिजनमध्ये रिव्हर्सला उडाला बघा, पी एन जंक्शन डायोड खराब होणार. कारण त्याच्यामध्ये मेजॉरिटी कॅरियर नाही आहेत, मायनॉरिटी कॅरियर फक्त आहेत. समजतंय? लेक्चरचा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, पण कन्सेप्ट क्लिअर समजून घ्या. ओके. कारण तेच मेन आहे. आणि हा सगळा जो आहे तो पूर्ण त्याचा सगळा ग्राफ, फॉरवर्ड बायस व्होल्टेज, फॉरवर्ड करंट, रिव्हर्स व्होल्टेज, रिव्हर्स करंट, इथं ॲक्च्युअलमध्ये ब्रेकडाऊन घडतं. हा आपण फॉरवर्ड बायसमध्ये वापरायचा नाही. फॉरवर्ड बायसमध्ये कोण वापरायचा, पी एन जंक्शन. रिव्हर्स बायसमध्ये कोण वापरायचा, झिनर डायोड.
ब्रेकडाऊन व्होल्टेज ज्या वेळेला क्रॅक होईल, ब्रेकडाऊन म्हणजे काय? ब्रेकडाऊन म्हणजे इथून पुढचा कंट्रोल संपला. आता तो ब्रेक तरी होईल, ब्रेक म्हणजे खराब तरी होईल, नाहीतर वर्क तरी करेल. मग खराब कोण होतोय ब्रेकडाऊन मध्ये? पीएन जंक्शन खराब होतोय. आणि वर्क कोण होतोय? झिनर डायोड वर्क होतोय. पीएन जंक्शन खराब काय होतोय? कारण मायनॉरिटी कॅरियर्स आहेत. झिनर डायोड वर्क का होतोय? कारण मेजॉरिटी कॅरियर्स आहेत. म्हणून याला म्हणायचं झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके. आणखी शेवटचा पॉइंट जो आहे तो झिनर ब्रेकडाऊन. मग झिनर ब्रेकडाऊनला मी तुम्हाला ऑलरेडी म्हणलेलं की सगळे इलेक्ट्रॉन झिनरमध्ये येतात. रिव्हर्स बायरच्या वेळेला व्हॅलन्समधले, कंडक्शन बँडमधले, हे सगळे आल्यामुळं काय झालं? लार्ज नंबर ऑफ कॅरियर्स, भरपूर कॅरियर झाले, लार्ज नंबर ऑफ कॅरियर झाले. त्यामुळे रिव्हर्स करंट फ्लो होतो रे. ही डिप्लिशन रिजनमध्ये करंट काही ना काहीतरी शिल्लक राहतो. आपण काय बघितलेलं? डिप्लिशन रिजनची विड्थ आहे ती कमी होते फॉरवर्ड बायसला, आणि रिव्हर्स बायसला ती विड्थ वाढते पीएन जंक्शन नॉर्मल डायोडला. मात्र झिनर डायोडला हे असं काही होणार नाही. कारण का? त्याच्यामध्ये कॅरियर करंट, इलेक्ट्रॉन्स, होल्स हे भरपूर आहेत, भरपूर आहेत. जरी त्याचं उलटं कनेक्शन केलं, उलटं म्हणजे काय मला म्हणायचं आहे, इथं मी आता बॅटरी जोडली बघा, इथं आता बॅटरी जोडतो बघा, ही बॅटरी मी आता पॉझिटिव्हला काय जोडतो, हे निगेटिव्ह, हां हे पॉझिटिव्ह, हां बरोबर. आता इथं मी काय केलं तर इथं निगेटिव्ह जोडला, इथं मी काय केलं तर इथं पॉझिटिव्ह जोडला. असा जोडल्यानंतर इथले होल्स आहेत ते बाहेर येणार, इथले इलेक्ट्रॉन्स आहेत ते बाहेर येणार. कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, त्यामुळे ही विड्थ वाढणार. होल्स आणि इलेक्ट्रॉन्स बाहेर आले तरी देखील आतमध्ये शिल्लक आहेत होल्स आणि इलेक्ट्रॉन, कारण याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असतात. म्हणून रिव्हर्स डायरेक्शनला पण झिनर डायोडमध्ये करंट फ्लो होतो. त्याला म्हणायचं झिनर ब्रेकडाऊन. झिनर ब्रेकडाऊन म्हणजे व्हॅलन्समधले, कंडक्शन बँडमधले सगळीकडले इलेक्ट्रॉन्स एकत्र येतात आणि डिप्लिशन रिजनला नील ठेवत नाहीत. नील म्हणजे मोकळी, त्यामुळं करंट फ्लो होतो. आणि शेवटचा पॉईंट, झिनर डायोड कुठं वापरलं जातात तर झिनर रेग्युलेटरमध्ये, झिनर कम्पॅरेटरमध्ये, झिनर लिमिटर्समध्ये, झिनर इन पॉवर सप्लायज. म्हणजे आपण जे फिल्टर बघितले बघा कुठं वापरतात, DC पॉवर सप्लायमध्ये फिल्टर, तसा झिनर देखील पॉवर सप्लायमध्ये वापरला जातो. रेग्युलेटर म्हणजे काय तर रेग्युलेट करणे. म्हणजे टी व्हीला आपल्याला व्होल्टेज किती पाहिजे आहे तर टी व्हीला मला 230 व्होल्ट पाहिजे टी व्हीसाठी. आलंय किती व्होल्ट? 200 व्होल्ट, नको मला. तेच किती आलंय? 430 व्होल्ट, नको मला. मग हे दोन्ही व्होल्टेज जर आलं तरी देखील 230 व्होल्ट टी व्हीला प्रोव्हाइड करण्याचं काम झिनर रेग्युलेटर करतात, म्हणजे रेग्युलेटर्स करतात. ओके. त्यावेळेला मग झिनर हे बऱ्याच ठिकाणी वापरले जातात. लिमिटर म्हणजे कंट्रोल करणारा, कम्पॅरेटर म्हणजे दोन्हीमध्ये कम्पॅरिझन करणारा, रेग्युलेट म्हणजे तितकंच व्होल्टेज जितकं पाहिजे आहे तितकंच प्रोव्हाइड करणारा. आणि पॉवर सप्लाय म्हणजे कोण? आपण ऑलरेडी DC पॉवर सप्लाय बघितलाय, ज्याच्या आउटपुटला DC पॉवर सप्लाय येतो. म्हणजे त्यामध्ये कोण असतात? रेक्टिफायर असतात, फिल्टर असतात, रेग्युलेटर असतात. त्याला म्हणायचं DC पॉवर सप्लाय. तिथं देखील झिनर वापरलेला असतो. ओके. आय थिंक आपला झिनरचा जो पॉईंट आहे तो इथं सगळा कव्हर झालेला आहे. हे लेक्चर तुम्ही एकदा ना ऐकता 2 वेळा ऐका, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. ओके. हा प्रयत्न आपण पहिल्यांदा केलाय की झूम थ्रू न घेता असा, कारण झूमला बऱ्याच वेळेला काय होतंय की आवाज कमी जास्त होतोय किंवा तुम्हाला वेळेत ऐकू येत नाही, मी एक्सप्लेन केलेली स्लाईड एखाद्या वेळेला पुढं सरकत नाही, बरोबर. आणि अशामुळं बराच आपला टाईम जातोय. त्यामुळं हा अशा प्रकारे मी लेक्चर घेतलेला आहे. तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय ते बघा. झूम थ्रू घेतलेलं काही आता मी यूट्यूबवरती डाउनलोड केलेलं आहे ते. मला इंडिव्हिज्युअल फीडबॅक तुमचे येऊ दे. इंडिव्हिज्युअल म्हणतोय मी, म्हणजे स्वतःहून तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर सांगा की सर असं जास्त समजतंय की झूम थ्रू जास्त समजतंय. आणि असं समजून घेताना तुम्हाला रिपीट बघता पण येईल, ऐकता पण येईल. हा तुमचा यूट्यूबचा फायदा होईल, बरोबर. ओके. मला सगळ्यांनी ह्या नोट्स लिहून काढून तुम्हाला असाइनमेंट द्या दिलेल्या आहेत. त्या असाइनमेंट काहीच जणांनी प्रोव्हाइड केल्यात, त्या बाकीच्यांनी देखील प्रोव्हाइड करा. सो तुमचं जे लिखाण आहे ते सगळं व्यवस्थित कंप्लीट करा आणि हे देखील लिहिलेलं मला पाठवून द्या. प्लस याच्याबरोबर फीडबॅक देखील द्या
की हे जो लेक्चर यूट्यूबवरती घेतलेला आहे ते असू दे का की झूमवरच घेऊया. ओके, चला, होप सो तुम्हाला हे समजलं असेल आणि आपण इथं थांबूया.